RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे पालकवर्ग आहे हे फॉर्म भरत आहे, परंतु त्यांचा प्रॉब्लेम येत आहे म्हणजे की त्यांच्या मोबाईल नंबरवर त्यांना जो पासवर्ड यायला पाहिजे तो पासवर्ड येत नाही आहे। तर बघू शकता जेव्हाही पॅरेंट्स ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करत असेल, बघू शकता इथे अशा प्रकारे जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असेल न्यू रजिस्ट्रेशनमध्ये, यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर आणि जेव्हा तुम्ही रजिस्टरला क्लिक करता, रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर म्हणजे कोणत्या साईडला, या साईडला एक ID जनरेट होतो। कृपया करून तो ID तरी तुम्ही नोट करून ठेवा, ठीक आहे। जर तुम्ही ID नोट करून ठेवला, तुमच्या एरियानुसार 26 पासून हा ID सुरू होत आहे आणि बाकी जिल्ह्यानुसार आहे, जसं की अकोला असेल तर AK आहे, अमरावती AM आहे, पुणेला PU आहे, अशा प्रकारे तो नंबर जनरेट होत आहे। तो नंबर तरी तुम्ही सेव्ह करून ठेवा, म्हणजे नंबर जर तुम्ही सेव्ह करून ठेवला तर तुमच्याकडे ऑप्शन आहे ते म्हणजे रिकव्हरी पासवर्डचं। कारण जर तुम्ही रिकव्हरी पासवर्डला जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला तो ॲप्लिकेशन नंबर मागते जो तुम्हाला मिळालेला आहे। इथे तुमच्या पाल्याची जन्मतारीख, हा कॅप्चा इथे आणि सबमिट केल्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP म्हणजे जोही पासवर्ड आहे हा येऊन जाणार। कारण की आम्ही सुद्धा फॉर्म भरतोय पालकांचे, तर त्यामध्ये हा प्रॉब्लेम येत आहे की पहिले रजिस्ट्रेशन झाल्याबरोबर तुम्हाला SMS येत नाही आहे, तो SMS खूप लेट येत आहे किंवा येतच नाही आहे। तर तुम्ही रिकव्हरीचं ऑप्शन यूज करा, रिकव्हरीमुळे तुम्हाला लगेच तुमचा जो पासवर्ड आहे हा येऊन जाणार। तो पासवर्ड तुम्हाला एक वेळा सुद्धा येऊ शकतो किंवा 2 वेळा येऊ शकतो, तर तुम्ही दोन्ही ते चेक करून बघा की दोनपैकी कोणता व्यवस्थित आहे आणि कोणता पासवर्ड तुमचा व्हॅलिड आहे। त्यापैकी एक पासवर्ड तुमचा लागेल आणि तो पासवर्ड लागल्यानंतर तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता आणि बाकीची जी प्रोसेस आहे, जो फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर त्या प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। तर यामध्ये अजून दुसरा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे की मोबाईल नंबर चुकला, ठीक आहे। तर इथे जर तुमचा मोबाईल नंबर हा चुकीचा असेल तर तुम्हाला पासवर्ड येणार नाही, कारण तुम्ही रिकव्हरीसुद्धा केला तरी तुम्हाला पासवर्ड येणार नाही, कारण की तो पासवर्ड चुकीच्या नंबरवर जाणार। त्यामुळे जो मोबाईल नंबर तुम्ही टाकत असाल तो मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या टाका, जेणेकरून तुम्हाला तुमचा पासवर्ड मिळणं गरजेचं आहे। जर तुमचा मोबाईल नंबर चुकला आणि तुम्हाला पासवर्ड येत नसेल, परंतु तुम्ही जर रजिस्ट्रेशन नंबर सेव्ह करून ठेवलेला असेल, तर हा रजिस्ट्रेशन नंबर घेऊन तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जेही RTचं ऑफिस आहे किंवा मार्गदर्शन केंद्र आहे, हेल्प सेंटर आहे, त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे हा डिलीट करून आणावा लागेल। कारण की आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, जर मोबाईल नंबर चुकला तर तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण की साईडवर सुद्धा ऑप्शन नाही आहे आणि आपण काहीच करू शकत नाही। याबद्दलचा आम्ही RTला मेल केलेला आहे, परंतु RTकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद अजूनपर्यंत आलेला नाही आहे की यावरती कोणता उपाय आहे का। यावरती उपाय असायला पाहिजे होता, परंतु तो नाही आहे। तर तुम्हाला तुमच्या जवळच्या जेही RTचं ऑफिस असेल, मार्गदर्शन केंद्र असेल, हेल्प सेंटर असेल, त्यांच्याकडून हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यावा लागेल। तर अशा प्रकारे ह्या 2 अपडेट होत्या आणि ज्यामध्ये तिसरा प्रॉब्लेम असा की भरपूर जे पालकवर्ग आहे ज्यांनी चुकून आपले जे लोकेशन आहे हे जर 5 वेळा यूज केलेले असेल तर त्यांना 6व्यांदा ते लोकेशन सेट करता येत नाही आहे। तर सेट करता येत नसेल तर तुम्हाला वेट करा, त्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन डिलीटचं एक ऑप्शन दिलेला आहे। इथून तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन डिलीट करून तुम्ही परत नवीन ॲप्लिकेशन म्हणजे नवीन ID आणि नवीन पासवर्ड देऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। तर RT ॲडमिशनमध्ये या प्रकारे जर अडचण येत असेल तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करा आणि कोणाला जर कुठे वेगळी प्रॉब्लेम असेल किंवा अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता। कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।